नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ महाराष्ट्र राज्याची परभणी येथे महत्त्वपूर्ण जिल्हा आढावा बैठक संपन्न। पाहुया सविस्तर वृत्तांत। लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक अध्यक्ष श्री संजयजी देशमुख सर उर्फ बापू यांच्या अध्यक्षतेखाली परभणी जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली। सदरील बैठकीस लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी तसेच परभणी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन श्री दिलीपजी बनकर सर यांनी केले, तर या कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री भगीरथजी बद्दर सर यांनी मांडले। यावेळी पत्रकारांवर होणारे विविध प्रकारचे हल्ले, पत्रकारांना फोनद्वारे येणाऱ्या धमक्या, पत्रकारांच्या कुटुंबाला विनाकारण त्रास आदी बाबीवर सविस्तर चर्चा करण्यात आली। तसेच या कार्यक्रमाचे आभार श्री प्रमोद आंबोरे सर, मराठवाडा संपर्क प्रमुख यांनी मानले। अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा। आणि आता 4 वर्षामध्ये आपण अख्ख्या भारतात पोहोचतो, म्हणजे आपल्या महाराष्ट्रात झालं पण त्याच्या बाहेर पोहोचतो। असं खूप पारदर्शक काम साहेबांच्या मार्गदर्शक होतं। कुठेही एका माणसाला कुठं जर काही झालं तर तिथं प्रत्येकाला न्याय देण्याचं काम साहेबांचं रात्रंदिवस डोक्यात तेच असते। माझ्या पत्रकाराला संरक्षण काय देता येईल, या संरक्षण त्याच्यासाठी काय करता येईल, विकासाच्या योजना असो, पत्रकारासाठी जे जे काही करता येईल हे त्यांच्या रात्रंदिवस डोक्यात असतात, झोप नसते। म्हणजे सर्व त्यांनी बांधिलकी जोडपास सामाजिक अधिष्ठान आयुष्यभर माणूस द्या म्हणून निरोगी समाज व्यवस्थेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घालणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी संत गाडगे बाबा, सर्व समाज सुधारक महापुरुष यांना विनम्र अभिवादन। लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ही जी आपली आजची मीटिंग आयोजित करण्यात आली, जनसहयोग सेवाभावी संस्थेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे येणं झालं आणि ही मीटिंग आपण आयोजित केली। तर आजच्या या सभेला उपस्थित असलेले, माझ्यासोबत आलेले लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय पदाधिकारी, महाराष्ट्र राज्याच्या साहित्य संस्कृती मंडळाचे माजी सदस्य, युवा कादंबरीकार माननीय पुष्पराज बावंडे, आमचे इथलेच महाराष्ट्र संघटक उच्च परभणीचे आणि आमच्यापेक्षा तुमचे जास्त श्री भगीरथजी बद्दर साहेब, त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंग गायसमुद्रे साहेब, तसेच लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे विदर्भ विभागीय संघटन प्रमुख डॉक्टर शंकरराव सांगळे, भारत माता क्रांती आश्रम ट्रस्टचे संस्थापक गोरक्षक, त्यानंतर आमचे दुसरे एक मार्गदर्शक पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेचे राज्य पदाधिकारी विजयरावजी भाकर, आमचे जिल्हाध्यक्ष पंजाबरावजी वर, तसेच आपले इथले जिल्हाध्यक्ष दिलीपजी बनकर, वाजिद भाई, युसुफ भाई, नूरुद्दीन सिद्दीकीजी, चव्हाण साहेब, आणि आता सर्वांची नावं वेळेअभावी काही घेणार नाही, प्रमोद आंबोरे कार्याध्यक्ष, आणि माझे संपूर्ण पत्रकार बांधव, लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे सदस्य पदाधिकारी मित्रांनो, लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना आहे। समाजाभिमुख हा शब्दच बरंच काही सांगून जातो, कारण लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही संघटना ही पत्रकार आणि समाजाचे प्रश्न उचलणारी एक संघटना आहे। अशी अभिनव संकल्पना आतापर्यंत कोणत्याही संघटनेनं मांडलेली नाही, कारण पत्रकार फक्त पत्रकारांचाच गट येऊन चालले। आपल्या बाकी समाजात जे आपण जन्माला आलो त्या समाजाचा आपल्यावर ऋण आहे हा विचार कधी झाला नाही, आणि समाजाचे प्रश्न सोडून खरा न्याय जर समाजाला द्यायचा असेल तर कृतीशील पत्रकारिता ही झाली पाहिजे। नुसतं बातमीनं प्रश्न कधी सुटत नाही, त्या उचललेल्या प्रकरणाचा आपल्याला पूर्ण मागोवा घ्यावा लागतो, पाठपुरावा करावा लागतो, अधिकाऱ्यांना वारंवार फोन करावे लागतात। अशा पद्धतीने ग्राउंड फ्लोअरला काम करणारी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ आहे। तर 2021मध्ये कोरोना काळात ही स्थापन झाली, आज 4 वर्ष झाली। 4 वर्षामध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्र आणि 5 राज्यामध्ये प्रवेश केलेला आहे। गोव्याचे आपले आत्ताच प्रभारी नियुक्त झाले। या संघटनेचं वैशिष्ट्य असं आहे की लगातार सक्रिय उपक्रम राबवणारी
म्हणजे पत्रकारिता कल्याणाचे कार्यक्रम, समाजाचे कल्याणाचे कार्यक्रम, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघामार्फत मोतीबिंदूचं जे कार्य आहे ते 10 वर्षापासून केलं जाते. आम्ही अकोल्यामध्ये करतो. बरेचसे गरीब रुग्ण जे 15-16 हजार रुपये ऑपरेशनसाठी खर्च करू शकत नाही, अशा असंख्य रुग्णांच्या आपण मोफत शस्त्रक्रियाची त्याच्या उदरनिर्वाहाची तुम्ही हमी घ्या. ते कल्याण योजनामध्ये पण लिहिलं, सकाळी सांगितलं साहेब तुम्हाला. आणि आता स्वतंत्र पत्र पण मुख्यमंत्र्यांना आणि महासंचालकांना पाठवलेलं आहे. त्याचे मेल रिसिव्ह आता कदाचित आली असेल, पाहायला वेळ नाही मला, 1-2 दिवसांनी आहे, ते सगळं होईल. पण हे एकट्या दुकट्याचं काम नाही, हे टीमवर्क आहे. तुम्ही सगळ्या लोकांनी लोकस्वातंत्र्याच्या मागे एक संघटित ताकद उभी केली पाहिजे आणि आपल्या संघटित शक्तीचा आविष्कार काय आहे, आपली ताकद काय आहे, हे सबंध महाराष्ट्राला, सबंध देशाला आपण दाखवली पाहिजे. आता आपण फक्त 5-6 राज्यात पोहोचलो, गोव्याला पोहोचलो, मध्य प्रदेशात पोहोचलो, गुजरातमध्ये पोहोचलो, पण आपल्याला देशभर ही सगळी फळी मजबूत निर्माण करायची आहे आणि महाराष्ट्र मजबूत करायचं आहे. एवढंच तुम्हाला आव्हान आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे अकोला जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर यांनी इथं उपस्थित आहेत, त्यांचं मी इथं स्वागत करतो. विजय पहारकर मार्गदर्शक पदाधिकारी पत्रकार महासंघाचे यांचे सुद्धा मी स्वागत करतो. डॉक्टर शंकरराव सांगळे मार्गदर्शक पदाधिकारी लोकसंपर्क पत्रकार महासंघ यांचंही मी इथं स्वागत करतो. आमचे मार्गदर्शक वेळोवेळी आमच्या पाठीशी निर्भर असणारे, चुकीचे तिथं आम्हाला घटवणारे. आणि याच बरोबर आजचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्र.